आपल्या प्रशालेचे सर्व अधिकारी वर्ग, शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, विद्यापीठ ज्युनियर कॉलेजचा संपूर्ण स्टाफ आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज गुरुपौर्णिमा. विद्यापीठाचे आश्रयदाते श्री राजर्षी शाहू महाराज यांना मी विनम्र अभिवादन करतो आणि विद्यापीठाचे आद्य गुरु चोखाणी मास्टर व दीक्षित गुरुजी यांना पवित्र वंदन करून आज गुरुपौर्णिमेनिमित्त एक दोन शब्द सांगण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न. आज 29 जुलै आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजे व्यास पूजेचा दिवस. या दिवशी महर्षी व्यासांना प्रथम वंदन करण्याचा प्रघात आहे. महर्षी व्यास हे जगाचे आद्य गुरु, प्रथम गुरु म्हणून या दिवशी व्यासांची पूजा केली जाते. थोर गुरुजनांना आदराने वंदन केले जाते. आपल्या गुरुजनांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. गुरु आपणास नवी दृष्टी देतात. एकाग्रता, त्याग, सहनशीलता, आज्ञाधारकता असे सद्गुण सद्गुरूंच्या मुळेच आपणास प्राप्त होतात आणि अशा गुरूंच्या विषयी निष्ठा ठेवून आदर व्यक्त करण्याचा गुरुपौर्णिमेचा हा विशेष दिवस आहे. म्हणून व्यास पौर्णिमा हीच गुरुपौर्णिमा म्हणून मानली जाते. महर्षी व्यास हे जीवनाचे खरे भाष्यकार आहे, कारण त्यांनी समग्र रूपात जीवन जाणलेले आहे. जीवन हा केवळ प्रकाश नाही किंवा अंधकार नाही, तर जीवन आहे छाया प्रकाशांचा लपंडा, भरती ओहोटीचा खेळ आणि सुख दुःखाचा समन्वय. एखादी निर्जीव वस्तूवरती फेकण्यासाठी जशी सजीव वस्तूची गरज भासते, तशीच साधारणता जीवनहीन पशुतुल्य बनलेल्या मानवाला देवत्वाकडे पाठवण्यासाठी जिवंत व्यक्तीची आवश्यकता भासते आणि ती जिवंत व्यक्ती म्हणजे गुरु. आयुष्याचा पथ हा दुर्गम अवघड डोंगर घाट, गुरुविन कोण दाखविल वाट, गुरुविन कोण दाखविल वाट. आपल्या जीवनातील वाटचालीचा हा अवघड रस्ता पार करण्यासाठी प्रत्येकालाच मार्ग दाखवणारा एक वाटाड्या लागतो. आयुष्याच्या वाटेवर या वाटाड्याचे काम समर्थपणे सांभाळतात ते म्हणजे आपले गुरु. आपला भारत देश महान आहे. आपली भारतीय संस्कृती महान आहे. आपल्या संस्कृतीमध्ये गुरु हा साक्षात परब्रह्म असल्याने गुरुचे पूजन अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. समुद्रातील जहाजांना जसं योग्य दिशा दाखवण्याचे काम दीपस्तंभ करतात, त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये योग्य दिशा दाखवण्याचे काम आपले गुरु करत असतात. म्हणून गुरु हे दीपस्तंभाप्रमाणेच मार्गदर्शक आहे. अज्ञानाचा अंधकार नष्ट करून ज्ञानज्योत पेटवण्याचे काम आपले गुरु करत असतात. भारतामध्ये गुरु परंपरा फार प्राचीन काळापासून. वशिष्ठ ऋषी हे राजा दशरथाचे गुरु होते. सांदीपनी ऋषी हे कृष्ण व बलराम यांचे गुरु होते. द्रोण हे अर्जुनाचे गुरु होते. विश्वामित्र हे राम लक्ष्मणाचे गुरु होते. अशी ही गुरु परंपरा फार मोठी आहे. आपण भक्ती भावाने गुरुला शरण गेले असता शिष्याला ब्रह्मानंदाची प्राप्ती होते. परिसाच्या स्पर्शाने जसे लोखंडाचे सोने होते, त्याप्रमाणे गुरुच्या कृपा प्रसादाने शिष्याच्या आयुष्याचे सोने होत असते. माणूस जन्माला आल्यापासून शिकत असतो, ज्ञान मिळवत असतो. माणसाला गुरुशिवाय कोणतेही ज्ञान मिळत नाही. आपला पहिला गुरु म्हणजे आई.
आई ही आपल्या मुलाला चांगले संस्कार, चांगले वळण लावावे, लहान सहान प्रसंगातून त्याला ती शिकवत असते, मोठं करते. म्हणूनच थोर साने गुरुजी म्हणतात, आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचा सागरू आई माझी. ग्रंथ हे सुद्धा आपले गुरु आहे. निसर्ग हा सुद्धा आपला गुरु आहे. आपण चांगल्या गोष्टी, चांगले संस्कार घ्यायला शिकले पाहिजे. एकदा शौनक ऋषी आपल्या शिष्यांना घेऊन एका सागर किनाऱ्यावरती गेले. तेथे अनेक लोक सागर किनाऱ्यावरती आले होते. त्या लोकांमध्ये काही लहान मुले होती, ती वाळू खेळण्यामध्ये मग्न होती. काही मुले शंख शिंपले गोळा करण्यामध्ये मग्न होती. मोठी माणसे समुद्राच्या लाटांच्याकडे पाहत होती. थोड्या वेळाने काही लोक तिथे आले. त्यांचा पोशाख जरा नेहमीपेक्षा वेगळा होता. त्यांनी समुद्राच्या पाण्यामध्ये उड्या मारल्या. बराच वेळ ते पाण्याच्या बाहेर आली नाही. त्यामुळं किनाऱ्यावरील लोकांना वाटले की ते बुडाले. परंतु थोड्याच वेळात ती माणसे समुद्राच्या पाण्याबाहेर आली. प्रत्येकाच्या हातात काही वस्तू होत्या. त्यांनी समुद्रात खोलवर उड्या मारून तळातील मोठी पोळे आणली होती. ते पाहून किनाऱ्यावरील मौज मजा करणारे लोक आश्चर्यचकित झाले आणि आपण असे काही करू शकत नाही याचे त्यांना वाईट वाटले. ते पाहून शौनक ऋषी आपल्या शिष्यांना म्हणाले, वत्सानो, ज्ञानाचा सुद्धा सागर असाच मोठा आहे. त्या ज्ञानाच्या सागराच्या तळात 14 विद्या व 64 कला असलेली माणिक मोती आहे आणि ती तुम्हाला मिळवायची आहे. यासाठी तुम्हाला खोलवर भरपूर अध्ययन केले पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. प्रत्येक विषयाच्या जितक्या जास्त खोलात जाल तितके त्याबद्दलचे जास्तीत जास्त ज्ञान तुम्ही आत्मसात करा. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 21व्या शतकामध्ये वाटचाल करीत आहोत. स्पर्धेच्या युगामध्ये वावरत आहोत. यासाठी आपल्याला गरज आहे ती योग्य मार्गदर्शनाची, योग्य गुरूंची. आपल्या गुरूंच्याकडून चांगल्या प्रकारचे गुण संस्कार घेऊन आपण आदर्श विद्यार्थी बना, आदर्श माणूस म्हणून जगा. आणि हे गुण, हे संस्कार घेण्याची संधी फक्त मानवालाच आहे, आपणालाच आहे. वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप करून उपयोग नसतो. म्हणून थोर संत कबीर म्हणतात, आछे दिन पाछे गए गुरु से किया नहीं, अब पछतावा क्या करे चिडिया जिग गई खेल. अशा या ज्ञानदानाचे पवित्र कर्तव्य करणाऱ्या गुरुला देऊ शकू अशी उपमाच या त्रिभुवनामध्ये नाही. म्हणूनच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, आपल्या विद्यार्थी दशेमध्ये गुरु महिमा अगाध आहे. गुरु पूजन म्हणजे सत्याचे पूजन, गुरु पूजन म्हणजे ज्ञानाचे पूजन, गुरु पूजन म्हणजे अनुभवांचे पूजन. गुरु हा ज्ञानाचा सूर्य आहे, प्रेमाचा महासागर आहे आणि शांतीचा हिमालय आहे. अशा या गुरूंच्या बद्दल मी शेवटी एवढेच म्हणेन, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. धन्यवाद.